Hello, hello. This is the My Artifact episode number 1676. आजची तारीख आहे 10 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 9:30. आज मी खूप मोठं डिसिजन घेतलाय. ऍक्च्युली मी कधी कोणतं डिसिजन घ्यायच्या वेळेस मी प्रॉपरली पहिले विचार करतो. इट इज गुड, इट इज बॅड, इट इज समथिंग एल्स. बट राईट नाऊ आय एम टेकिंग दिस डिसिजन बिकॉज it has to be a good. It's definitely good. म्हणजे आहे का what I'm trying to say. मी कोणते डिसिजन घेतलंय? वेल, आता मला बहुत क्लिअरली माहित झालंय. म्हणजे ड्युरिंग द आर्टिफॅक्ट एपिसोड मी ज्यावेळी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आय न्यू माय सेल्फ. आणि राईट नाऊ मला असं वाटतंय की ज्याप्रमाणे आपण लाईफमध्ये डिसिजन घेतो वॉज अनकम्फर्टेबल होऊन राहिले ते आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं. वाय? कारण मी ऑफिसमध्ये आहे आणि खाली आहे. जेवण झालंय माझं आताच. बट कसं नवीन जागेत आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं थोडंसं अनकम्फर्टेबल होते. वाय? कारण मी आर्टिफॅक्ट एपिसोड माझ्यासाठी इज काइंड ऑफ लाईक अ रिअली पर्सनल थिंग्स. I don't wanna share or don't wanna look or don't wanna anything about anyone. So this kind of like a mine property. Okay, enough chit chat. तू का म्हणून का राहिलाय? वेल, मी ठरवलं होतं की मी समोर जाऊन फिल्म बनवीन. मी जे फिल्म बनवीन सर्वात इम्पॉर्टंट फिल्म वॉज अवतार द लास्ट इयर बेंडर. ऍक्च्युली इट्स अवतार युनिव्हर्स. याच्यामध्ये अवतार कोरा आहे, अवतार अँग आहे. याच्यानंतर नेक्स्ट अवतार येणार आहे. अवतार म्हणजे काइंड ऑफ लाईक अ फिल्म सिरीज. मी आता फुल डिस्क्रिप्टिव्ह सांगण्याचा प्रयत्न नाही करत, बट मी ते सांगतो की अवतार एक फिल्म सिरीज आहे. ज्याप्रमाणे मार्वलची एक फिल्म सिरीज आहे त्याप्रमाणे एक अवतारची एक फिल्म सिरीज आहे. आणि दॅट इज समथिंग रिअली बिग. आणि मला याची व्हॅल्यू माहित आहे. मार्वलनी एक खूप मोठं बेकार काम केलं होतं. त्यांनी नाही का त्याचे राईट्स मला नाही का मला आता मी डायरेक्ट पॉइंटवर येतो. मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. यस, मला आता काही एकदम इकडे तिकडे समजून सांगायचं नाही. मी सरळ पॉइंटवर येतो. मला फिल्म बनवायची आहे. जस्ट लाईक पीपल आर वॉचिंग मी. मला ऑफिसमध्ये लोक नाही का असे बघतात. सो लोक असे बघतात ना, मला काफी अनकम्फर्टेबल होतं यार. Why you feel so uncomfortable? You're doing something really big thing in your life. And why you're so uncomfortable with that? Actually, okay, just stick to the plan. I'm gonna buy the Avatar rights. अवतारचे सारे राईट्स मी विकत घेईन. फर्स्ट ऑफ ऑल अवतार अँग, कटारा, सॉका, देन टॉफ. अवतारचे जेवढे काही कॅरेक्टर्स आहे आणि स्टोरी जे राईट्स आहे ते मी विकत घेईन. बिकॉज ऑफ वॉट की अवतार सिरीज वॉज एस्टॅब्लिश इन 2004 आणि राईट नाव इज 2019. अँड I know they did something really well, but unfortunately right now they didn't have some progress to do anything much amazing things to do. So and I'm kind of sense like they don't have a plans to improvise their Avatar story. But right now I'm making this. I'm gonna buy these rights from Nickelodeon for movie. For making money. सो जर मी त्यांचे राईट्स विकत घेत आहे तर अनफॉर्च्युनेटली मला
जे मी फिल्म बनवीन त्याचं पूर्ण श्रेय ते मला जाईल म्हणजे माझ्या इन्स्टिट्यूटला जाईल किंवा माझ्या ऑर्गनायझेशनला जाईल विच आय एम वर्किंग राईट नाउ. एम थिंकिंग अबाउट इट्स सोनाली प्रोडक्शन. आय डोंट नो, माइट बी हे बहुत इट्स लाईक स्टेज 4चं एक प्रकारे या इट्स स्टेज 4 माझ्या लाईफचे काही स्टेजेस आहे. हे स्टेज 4 ची डिस्कशन आहे. बट समजा जर दूरचा विचार आपण आतापासूनच नाही करून ठेवला तर आपण त्याच्यावर फोकस नाही राहू. या सो बेसिकली आपल्याला आतापासूनच त्याच्यावर विचार करायला की म्हणजे जेणेकरून आपण त्या गोष्टीबद्दल आपण प्रॉपरली विचार करू, इम्प्लिमेंट करू, अंडरस्टँड करू व्हाय इट्स रॉंग, व्हाय इट्स राईट. सो इट इज या सो समजा तू राईट्स विकत घेशील नाही तर व्हॉट विल हॅपन. या तू राईट्स विकत घेशील नाही तर तुझ्या समजा जर तू फिल्म बनवून राहिला आणि तू 100 रुपये कमवून राहिला आहे, 100 करोड म्हणजे 100 करोड कमवून राहिला आहे, त्या 100 करोड पैकी मला करीब 75 करोड मला निक्लोडिनला द्यावं लागेल बिकॉज हिज राईट्स, त्याचे जे राईट्स आहे त्यांनी ते कॅरेक्टर डिस्ट्रीब्यूट केले, त्यांनी ते कॅरेक्टर बनवले. या मी त्याला एक प्रकारे अपडेट करून राहिलोय राईट नाव. त्यांनी त्याचं असं काही फारसा एफर्ट घेतला नाही त्यांनी अपडेट करण्यामध्ये, बट राईट नाव मी त्यांना अपडेट करून राहिलो आणि माझ्या जे काही काम आहे त्याचा जो मोबदला तो जाईल निक्लोडियनला. सो आय डोंट वांट टू डू दिस. या हे जस्ट लाईक सोनी ज्याप्रमाणे करून राहिलाय, सोनी ज्याप्रमाणे त्याचे राईट्स आहे, जस्ट लाईक स्पायडरमॅनचे राईट्स त्याला वाटले इम्पॉर्टंट आहे आणि ही इज डुईंग रिली वेल. बट मार्वलचा त्याचा काही फारसा काही सपोर्ट होता नाही. But Sony is understand the potential of the Spider-Man and they implement, and the first superhero we knew that is a Spider-Man that everyone people knows about it. So it's kind of like understand की आपल्याला एक्झॅक्टली पाहिजे का आणि करायचं का. and this is really great to understand की आपल्याला अवतारचे राईट्स विकत घेणं इज इम्पॉर्टंट आहे. या व्हॉट अबाउट फंडिंग, पैसे कुठून येईल? ऑफकोर्स पैसे येईल. आफ्टर द बिग बँग, आफ्टर द बायनरी कोड, people kind of like recognize our talent, my talent. Yeah, because binary code and Sweet Dreams of Justin Bieber, people who understand की याच्यामध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल आहे, ही वेंट्स टू डू. सो त्यावेळेस ते राईट्स विकायला एक प्रकारे तयार राहील का नाही राहील बिकॉज ऑफ माय पॉप्युलॅरिटी. बट याच्यामुळे फायदा पण एक होईल का मला फंडिंग लवकर भेटेल. या जस्ट लाईक समजा मला कुठून पैसे पाहिजे नसेल राईट्स विकत घेण्यासाठी, सो आय गेट माय फंडिंग्स व्हेरी क्विकली. अनदर दॅट त्याच्यानंतर मला स्टेज 5 चं एक बहुत मोठं डिस्कशन घ्यायचं आहे. आय डोंट इट समथिंग, म्हणजे मला असं वाटते का मेंट फॉर समथिंग, मी कसं तरी बनलो आहे. या आणि राईट नाव मी रिअलाइज करून राहिलं की यस दिस इज द फॅक्ट दॅट I'm made for, that's meant for. Yeah, and what fact is that ki I need to reunite it's united the world. Yeah, it's one world, one nation policy agreement and I must have to follow it, and this is kind of like really important for the world. Yeah, yes, because समजा जर आपण आपली सगळी एनर्जी स्कॅटर्ड करून राहिलो आहे तर डेफिनेटली आपण जे काही आउटपुट आहे ते खूप कमी याच्यामध्ये करून राहिलो आहे. जस्ट लाईक समजा जर आपल्याला कोणतं घर बनवायचं आहे, जस्ट लाईक समजून घे की आपल्याला समजा जर आपल्याला मातीचा ढेर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे, आपल्यापाशी 10 जण आहे, बट 10 जण म्हणत आहे की एवढी रेती माझी आहे, एवढी रेती माझी आहे, एवढी रेती माझी आहे, एवढी रेती माझी आहे. या आणि मग एवढी रेती मी माझ्या हिशोबाने नेईन. तशा वेळेस का होईन का ते रेती इथून जिथपर्यंत नेण्यासाठी टेक्स टाइम ऍटलिस्ट 10 दिवस. या पण समज जर हे 10 जण एकत्र आले आणि त्यांनी समजलं की यस इम्पॉर्टंट इज दॅट की रेती तिथे नेणं आहे. या
तर समजा जर या 10 लोकांनी एकत्र काम केलं ना, तर आपण ते 10 दिवसातलं काम 2 दिवसात करू शकतो. सो इम्पॉर्टंट इज दॅट की आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे ऑल ओव्हर द कंट्री फॉर द ह्युमन डेव्हलपमेंट. सो I don't know, stage 5 discussion and classification. It would be असं वाटतं मी आज 8 एपिसोड खूप लवकर करत आहे आणि खूप असं दाबून करत आहे. whatever. We'll figure it out something else right now. आता वाजले किती, अजून एक राऊंड मारू आणि खतम करून टाकू. सो 8 एपिसोड ऑफिस मध्ये रेकॉर्ड करणं थोडंसं अजीब वाटत आहे, बट या this is the my artifact episode number 1675 76 right now. We are at Apu, Maharashtra in office. Yeah, people are watching me doing artifact episodes, so kind of like एक प्रकारे uncomfortable होऊन राहिला, but just think about yourself. Do not think what you think about you. All right, this is the end. Thank you.